नमस्कार, मी ओमप्रकाश उडान. वास्तव न्यूजच्या रोखोक आखाडा विधानसभेचा यामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे. आज आपण घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधील ऊसाचं राजकारण जे आहे याबद्दल जी आहे ती समीक्षा करणार आहोत. कारण गेल्या कित्येक वर्षापासून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये ऊसाचं राजकारण मोठ्या प्रमाणात रंगून येताना दिसते. यामध्ये हा जो एरिया आहे हा गोदापट्टा आहे. याबरोबरच आंबड घनसावंगी तालुक्यामध्ये कित्येक शेतकऱ्यांना शेतीसाठी जे आहे सिंचनासाठी जे आहे ते पाणी मिळते आणि म्हणूनच गेल्या कित्येक वर्षापासून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये ऊसाचं राजकारण, या ऊसाच्या राजकारणावर आपला राजकीय फायदा घेणे, आपली सत्ता खुर्ची कायम ठेवणे, अशा ज्या गोष्टी आहेत त्या काही कार्यकर्त्याकडून आणि काही नेते मंडळीकडून होताना दिसत आहेत. आणि म्हणूनच या घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये चालत असलेल्या ऊसाच्या राजकारणाला जो आहे तो काही अंशी ब्रेक आलाय. म्हणून असं म्हणावंसं वाटतं, राजेश टोपे यांच्या ऊसामध्ये घाटगे आणि उडान यांचा घुसलाय कोला आणि ऊसाच्या राजकारणाचा या दोघांनी केलाय चोथाडा असं जे आहे ते दिसून येते. कारण ऊसाच्या राजकारणामुळं घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधील शेतकरी जो आहे तो ताठ मानेने जगत नव्हता. त्याला हे कार्यकर्ते आणि काही नेते जे आहेत त्या ऊसाच्या टिपरामुळं त्याला ताठ मानेने जगू देत नव्हते आणि त्यांचाच फायदा घेऊन या काही नेते मंडळी आणि काही कार्यकर्त्यांनी या ऊसाच्या राजकारणाचा बाऊ करत या शेतकऱ्यांना जे आहे ते कमालीचं त्रस्त केल्याचं दिसून आले. कारण या ऊसाच्या राजकारणामुळं टोपे पितापित्र जे आहेत ते एकीकडे असं म्हणतायत आम्ही विकासाचं राजकारण करतो, आम्ही ऊसाचं राजकारण करत नाही. परंतु दुसरीकडे जर बघायला गेलं तर गेल्या कित्येक वर्षापासून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधील ऊस उत्पादक शेतकरी ताठ मानेने जे आहे तो आपलं जीवन जगत नव्हता. कारण या ऊसावरच आपलं आर्थिक जे बजेट आहे, आपल्या कुटुंबाचा जो राहतगाडा आहे तो मोठ्या पद्धतीने या शेतकऱ्यांना त्याच्यातून उत्पन्न भेटत होतं आणि ते उत्पन्न भेटत असल्यामुळं हे ऊस उत्पादक शेतकरी जे आहेत ते दबलेल्या अवस्थेत काही जे आहेत ते दिसून आलेत. परंतु या नेते मंडळी जे आहे विरोधक त्यांनी ऊसासाठी जे आहे ते प्रयत्न केलेत. परंतु राजेश टोपे आणि त्यांचे जे वडील होते कैलासवासी अंकुशराव टोपे यांना असं वाटत होतं आपल्या मतदारसंघातलं ऊसाचं राजकारण संपूच नये. कारण या ऊसाच्या राजकारणावरच यांची सत्ता खुर्ची लोकप्रतिनिधीपद हे सगळं जे आहे त्या ऊसाच्या राजकारणाभोवती खेळत होतं असं जे आहे ते चित्र जे आहे ते दिसून आले. कारण मतदारसंघामध्ये मोठ्या पद्धतीने या ऊसाच्या राजकारणामुळं त्या ऊसाच्या कांडक्यामुळे जे आहे तर त्यांना जो आहे तो मोठा फायदा होत होता. कारण शेतकरी वर्ग जो आहे आपल्याकडे ऊस असल्यामुळे उघड येत नव्हता, कारण दुसरा पर्यायही नव्हता. आणि दुसरा पर्याय या टोपे जे पितापित्र होते यांनी तयारच होऊ दिला नाही. आपण म्हणायचं एकीकडे आम्ही ऊसाचं राजकारण करतो, परंतु घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी कोणी जर प्रयत्न करायला लागलं तर त्याचे पंख छाटण्याचं काम हे करत होते. आणि मग तुम्ही ऊसाचं राजकारण आम्ही करत नाही, आम्ही विकासाचं राजकारण करतो, या ज्या आनाभाका गात आहेत याला काही प्रश्न उरताना दिसत नाही. कारण या घनसावंगी मतदारसंघामधील ऊसाचं राजकारण संपावं म्हणून पहिला प्रयत्न जो आहे तो कैलासवासी अण्णासाहेब उडान यांनी केला होता. परंतु या पितापुत्रांनी जे आहे त्यांचे पंख छाटण्याचं काम केले आणि कित्येक वर्षापासून आपल्याकडे सत्ता खुर्ची लोकप्रतिनिधीपद सरकार पालकमंत्रीपद मंत्रीपद हे सगळं असल्यामुळं यांनी अण्णासाहेब उडान यांचे पंख छाटण्याचं जे आहे ते काम केल्याचं दिसून आलं. आणि अण्णासाहेब उडान यांनी आपल्या साखर कारखान्यासाठी रेणुका नावाच्या साखर कारखान्यासाठी काही भागभांडवलही जमा केलं होतं, जमीनही घेतली होती. परंतु हे ऊसाचं राजकारण आपलं यामुळे संपुष्टात येईल म्हणून यांनी विरोधकांनी जे प्रयत्न केले ते प्रयत्न हाणून पाडलेत आणि त्यांचे जे आहे पंख छाटण्याचंच काम केले. दुसरीकडे जर बघितलं तर मतदारसंघामध्ये काही अफवाही या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी पसरवल्या. त्या म्हणजे अण्णासाहेब उडान यांनी भाग भांडवल जे आहे जमा केले, ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून त्यांनी जे आहे ते आपले शेअर्स जमा केलेत आणि त्या शेअर्सचे पैसे खाल्लेत असा काही ठिकाणी आरोप यांचे कार्यकर्ते करताना दिसत आहेत, त्याची चर्चाही होताना दिसत आहे. परंतु अण्णासाहेब उडान यांना त्यांनी त्यांच्या कारखान्यासाठी जे प्रयत्न केले ते प्रयत्न ह्या ज्या टोपे पितापुत्र जे आहेत त्यांनी हाणून पाडलेत आणि त्यांचे पंख छाटण्याचं जे काम आहे तेच केल्याचं दिसून आलं. कारण त्यांनी कारखाना उभारणी केली आणि त्यासाठी प्रयत्न केले तर यांनी सहकार विभागाकडून सरकारकडून, कारण हे सत्तेमध्ये होते,
पालकमंत्री होते, मंत्री होते आणि यांची एक हाती सत्ता गेल्या 25 ते 30 वर्षापासून कायम आहे. म्हणून यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये ऊसाचं राजकारण संपूच नाही यासाठी विरोधक जो आहे तो तयारच होऊ दिला नाही. आणि कोणी जर प्रयत्न करू लागलं तर त्याचं पंख छाटण्याचं काम जे आहे ते यांनी केले. आपण बघितलं त्यांनी आरोप केलाय, त्यांचे कार्यकर्त्यांनी काय आरोप केला, काही चर्चा होताना दिसते. अण्णासाहेब उडाणे यांनी कारखान्याचे जे आहे पैसे जमा केलेत आणि पैसे खाल्लेत. परंतु दुसरीकडे जर आपण बघितलं तर हे जे टोपे पिता पुत्र आहेत यांचे 2 कारखाने ते अस्तित्वात आहेत. यांच्याच काही कार्यकर्त्यांनी यांचा एक कारखाना जो आहे तो अस्तित्वात होता. कारखान्याचं भाग भांडवल जमा करण्यासाठी यांचे काही कार्यकर्ते आणि नेते मंडळी गावागावात गेलेत आणि त्यावेळी यांचा एकच कारखाना असल्यामुळं शेतकऱ्यांना असं वाटायचं की आपण यांचं सभासद व्हावं. तर काही ठिकाणी यांच्याच कार्यकर्त्यांनी आणि काही नेत्यांनी जे आहे सर्वसामान्य शेतकऱ्याची लुबाडणूक केली आहे. शेअरसाठी भाग भांडवल जमा करून घेतलंय ते स्वतःच्याच खिशामध्ये घातलंय. असं जे आहे तेही काही अंशी झाल्याचं जे आहे ती चर्चा होताना दिसते. म्हणजेच ऊस उत्पादक शेतकरी त्यावेळेस काहीतरी 105 रुपयाला जो आहे तो शेअर्स होता आणि 800 का 900 रुपये जे आहेत ते सहकारी बँकेकडून मिळणार होते. म्हणून शेतकऱ्यांनी 105 रुपये भरायचे आणि वरचे पैसे सहकारी बँकेकडून घ्यायचे अशी काहीतरी सिस्टम होती. आणि एकूण जो शेअर्स आहे तो जवळपास काहीतरी 305 का 310 रुपयाला शेअरची रक्कम त्यावेळेस होती. आणि यांच्याच काही कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी जे आहे ते सर्वसामान्य शेतकऱ्यांचे पैसे घेतलेत शेअर्स तुम्हाला देऊ म्हणून, तुम्हाला सभासद करू म्हणून. परंतु ते पैसे जे आहेत ते गिळण करतच केलेत. आणि दुसरीकडे हे विरोधकावर जे आहेत ते आरोप करतायत अण्णासाहेब उडाणे यांनी पैसे खाल्ले. अरे बाबांनो, तुमच्याच कार्यकर्त्यांनी आणि काही नेत्यांनी जे आहे ते जे सभासदाचे पैसे आहेत ते गिळण करत केलेत. जरा त्याकडेही बघा. यांच्याच काही कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी सभासद तुम्हाला करू असं म्हणून जी आहे ती मोठी रक्कम जमा केली आणि ती स्वतःच्याच खिशामध्ये घातली. त्याचा कुठलाही पुरावा त्यांनी ठेवला नाही. परंतु ही वास्तुस्थिती आहे. अनेक जणांनी पैसे दिलेले आहेत असं सांगतायत, परंतु त्याचा पुरावा मात्र दिसून येत नाही. आणि असं मिळून ह्या घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधील ऊसाचं राजकारण जे आहे ते संपवण्यासाठी या नेते मंडळींनी प्रयत्न केले. त्यांनाही अनंत अडचणी आणल्या. आपण जर बघितलं तर हिकमत उडाण असतील, हिकमत उडाण यांनाही कारखानदारी क्षेत्रामध्ये त्यांनी उतरूच नाही. आपलं ऊसाचं राजकारण यामुळे संपुष्टात येईल आणि म्हणून यांनी त्यांना सुद्धा ऊस गाळपासाठी ज्या काय कारखान्याच्या प्रोसेस असतात या प्रोसेस करण्यामध्ये अनंत अडचणी आणून ठेवल्या. आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये कारखानदारी अस्तित्वातच येऊ नये असंच यांना वाटत होतं. कारण जर कारखानदारी अस्तित्वात आली तर आपलं ऊसामुळं आपलं राजकीय भवितव्य आहे ते धोक्यात येऊ शकतं. आणि म्हणून दूरदृष्टी यांनी ठेवली. आणि दुसरीकडे गप्पा मारतायत, आम्ही विकासाचं राजकारण करतो, आम्ही ऊसाचं राजकारण करत नाही, आम्ही हिताचं राजकारण करतो, आम्ही जनतेच्या हिताचं राजकारण करतो. अरे बाबा नो, तुम्ही जनतेच्या हिताचं नाही, तुम्ही ऊसाचं नाही, तुम्ही विकासाचं नाही, तर स्वस्वार्थाचं जे आहे ते राजकारण करताना दिसून येत आहेत, खुर्चीचं राजकारण करताना दिसून येत आहे. म्हणून या टोपे पित्रा पुत्रांना असं वाटत होतं घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधील ऊसाचं राजकारण संपूच नाही. कारण हे जर संपुष्टात आलं तर आपली सत्ता, आपली खुर्ची, आपलं लोकप्रतिनिधित्व हे सगळं जे आहे ते धोक्यात येईल. आणि म्हणून यांनी ऊसाच्या संदर्भात जो आहे तो प्रतिस्पर्धी जो आहे तो तयारच होऊ दिला नाही. त्याचे पंख छाटण्याचं काम यांनी केले. ते सहकारच्या माध्यमातून असो, सरकारच्या माध्यमातून असो, पालकमंत्र्याच्या माध्यमातून असो, मंत्रिपदाच्या माध्यमातून असो, लोकप्रतिनिधी या माध्यमातून असो. म्हणून यांनी जे आहे हे ऊसाचं राजकारण जे आहे घनसावंगी मतदारसंघामधलं सतत तेवत राहावं, सतत चालू राहावं यासाठीच मोठे यांनी आणि यांच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले असल्याचं जे आहे ते दिसून येत आहे. आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर जो अण्णासाहेब उडाणे यांनी ज्या कारखान्यासाठी प्रयत्न केले होते त्यांचे कारखान्याचे प्रयत्न यांनी सरकार असल्यामुळे, सत्ता असल्यामुळे हे जे आहे सगळे हाणून पाडले आणि तो जो कारखाना आहे तो लिलावात काढलाय. त्या लिलावामध्ये आपण जर बघितलं तर हिकमत उडाणे यांना तळमळ होती. घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधील ऊस उत्पादक शेतकरी जो आहे तो ताटमानेने जगला पाहिजे आणि म्हणून त्यांचे हे जे गेल्या कित्येक वर्षापासून प्रयत्न होते त्यामध्येही यांनी अनंत अडचणी आणल्या. आणि दुसरीकडे म्हणणार आम्ही ऊसाचं राजकारण करत नाही, आम्ही हिताचं जे आहे ते राजकारण करता. तुम्ही हिताचं नाही, ऊसाचं नाही, तुम्ही स्वस्वार्थाचं, स्वसत्तेचं, स्वखुर्चीचं, स्वलोकप्रतिनिधीचं हे जे राजकारण तुम्ही करत असल्याचं जे आहे ते यावरून दिसून येते. कारण तुम्हाला जर एवढी काळजी आहे तर आपल्या मतदारसंघामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी कोणी जर प्रयत्न करत असेल तर त्याचं तुम्ही स्वागत करायला पाहिजे, त्याच्या प्रयत्नाला काहीतरी हातभार लावायला पाहिजे. परंतु असं होताना दिसून आलं नाही. उलट पक्षी यांनी जे आहे हे ऊसाचं राजकारण संपूच नाही, ऊसाचं राजकारण सतत तेवत राहावं म्हणून
विरोधक जो आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अनुषंगानं काम करणारा जो आहे त्याला यांनी पंख छाटण्याचं काम जे आहे ते यांनी केलं असल्याचं जे आहे ते दिसून येते। परंतु हिकमत उडाणे त्यांना बहादर ठरलेत आणि त्यांनी अण्णासाहेब उडाणे यांची जी जागा आहे सहकार खात्याकडे त्यांचा जो लिलाव होता त्या लिलावामध्ये भाग घेतलाय आणि त्यांनी आपलं जे आहे पहिलं युनिट जे आहे ब्ल्यू सफायरचं इथं मुरम्याजवळ कंडारीजवळ त्यांनी चालू केले, त्याचं गाळपही चांगल्या पद्धतीने होत आहे। याबरोबरच आता दुसरंही युनिट जे आहे ते त्यांनी ज्याचं आहे त्याचं भूमिपूजन केलंय आणि ते असं म्हणतायत पुढच्या वर्षी जे आहे ब्ल्यू सफायर जो आहे जवळपास 9 लाख मेट्रिक टन जे आहे ते ऊसाचं गाळप करणार आहे। आणि यामुळे हिकमत उडाणे यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधील ऊस उत्पादक शेतकरी जो आहे तो ताटमानेने जगावा, त्याचा स्वाभिमान जो आहे तो जशाला तसाच राहावा, यासाठी जे आहे ते मोठे प्रयत्न जे आहेत ते केल्याचं दिसून आले। आणि दुसरीकडे हे जे आहे टोपे पिता पुत्र आम्ही ऊसाचं राजकारण करत नाही, आम्ही लोकहिताचं राजकारण करतो असं एकीकडे म्हणताना ते दिसत आहेत, मात्र दुसरीकडे चोरी छुपी जे आहे ते ऊस उत्पादक शेतकऱ्यासाठी जे कोणी प्रयत्न करतायत त्याचे पंख छाटताना जे आहे ते दिसून येत आहे। आणि म्हणून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधील ऊसाच्या राजकारणामध्ये राजेश टोपे यांच्या ऊसामध्ये घाडगे आणि उडाणे यांचा घुसलाय कोला आणि ऊसाच्या राजकारणाचा या दोघांनी केलाय चुथाडा असं जे आहे ते चित्र जे आहे ते दिसून येते। कारण गेल्या काही निवडणुकापासून मतदार राजा जो आहे ऊस उत्पादक शेतकरी जो आहे तो ताटमानेने जगताना आपल्याला दिसून येतोय, त्याच्या चेहऱ्यावर जे आहे ते हसू आपल्याला दिसून येते। परंतु यांच्या एकत्रित सत्ता केंद्रित असल्यामुळे आणि त्यांचे जे आहे प्रतिस्पर्धी त्यांनी तयारच होऊ दिले नाही। या ऊसाच्या राजकारणामध्ये जर आपण बघायला गेलं तर यांचे कार्यकर्ते मोठा उहापोह करताना दिसत आहे। आमच्या नेत्याने असं केलं, आमच्या नेत्याने ऊस जो आहे तो अतिरिक्त झाला होता मग इतर कारखान्याला नेऊन घातला। अरे बाबा, गेल्या 30 ते 35-40 वर्षापासून तुमच्याकडे जे आहे ऊस कारखानदारी अस्तित्वात येते आणि तुम्ही मग तुमच्या कारखान्याचं जी आहे गाळप क्षमता जी आहे ती वाढवण्याऐवजी तुम्ही इतर कारखान्याला ऊस घालताय। तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे नोंदी असतात, कारण जो पर्याय आहे तो दुसरा नव्हता। तुमच्याकडे सगळे जे शेतकरी आहेत ते जे आहे ते नोंद द्यायचे आणि मग तुमच्याकडे डॉक्युमेंटली सगळं असताना तुम्ही फक्त शेतकऱ्यांच्या मतासाठी शेतकऱ्याने आपल्याकडे सतत जी करत राहावं, सतत झुलत राहावं, सतत आपल्याकडे येत राहावं म्हणून तुम्ही नोंदी घेत राहिले आणि अतिरिक्त ऊसाचा जो आहे तो प्रश्न मोठ्या पद्धतीने जो आहे तो गाजताना दिसून आलाय। मग तुमच्या नेत्याला त्यावेळेस हे कळालं नाही, आपले 2 कारखाने आहेत, आपण कारखान्याची गाळप क्षमता जी आहे ती वाढवली पाहिजे, परंतु तुमच्या नेत्याने तसं केलं नाही, इतर कारखान्याला ऊस दिला आणि त्याच्याच हुशारक्या तुमचे कार्यकर्ते जे आहेत या नेत्याचे मारताना दिसत दिसून येत आहे। अरे बाबा, दुसऱ्या कारखान्याला ऊस देण्यापेक्षा तुमच्या नेत्याला हे भलं जे आहे ते दिसलं नाही का, आपल्या कारखान्याची गाळप क्षमता आपण वाढवली पाहिजे, परंतु असं होताना दिसून आलं नाही। कारण ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सतत आपल्याकडे आलं पाहिजे, आपल्या समोर जी केलं पाहिजे, यासाठीच तुम्ही तुमची गाळप क्षमता वाढवली नाही। उलट विरोधकांनी ज्यावेळेस ऊसाच्या राजकारणामध्ये पाय रोवले त्यांनी त्यांचे जे आहे उद्योग उभा केलेत, उद्योग उभा केल्यानंतर तुमच्या साहेबाला कळालं आणि त्यांनी नंतर जे आहे ते आपल्या कारखान्याची गाळप क्षमता वाढवण्याचे जे आहे ते काम चालू केले। मग हे कित्येक वर्षापूर्वी तुम्ही करणं गरजेचं होतं, कारण अतिरिक्त ऊसाचा प्रश्न गेल्या 10-15 वर्षामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गाजलाय, काही शेतकरी अक्षरशः बेचिराग झालेत, त्यांच्या संसाराची जी आहे ती राख रांगोळी झालीय। यामध्ये हे काही नेते असतील आणि काही कार्यकर्ते असतील, यांनी या ऊसाच्या राजकारणामुळे आपल्याला राजकारणात त्याचा फायदा व्हावा म्हणून अक्षरशः काही शेतकऱ्यांच्या संसाराची जी आहे ती राख रांगोळी केली आहे। याचं प्रायश्चित्त त्यांना भोगावंच लागणार आहे, कारण या ऊस उत्पादक शेतकऱ्यानं आपल्याकडे कमी जमीन असताना ऊसातून चांगलं आर्थिक उत्पन्न मिळत असताना ऊस लागवड केली आणि काही वर्ष जे आहे अतिरिक्त ऊसाचा प्रश्न मोठ्या पद्धतीने गाजलाय। या शेतकऱ्याने यांच्याकडे, यांच्या नेत्याकडे, यांच्या कार्यकर्त्याकडे चक्रा मारून मारून बिचारा थकून गेला, गळून गेला आणि ऊसासाठी आडमाप खर्च झालाय। काही शेतकऱ्यांनी आपल्या मुलीचे लग्न व्हावेत म्हणून ऊसाची लागवड केली आहे आणि त्यांचा ऊस यांच्या कार्यकर्त्यांनी काड्या करून करून काही नेत्यांनी त्या शेतकऱ्यांचा बिचाऱ्याचा ऊस जो आहे तो नेला नाही आणि अक्षरशः त्या शेतकऱ्यांना जमीन विकल्याशिवाय पर्याय राहिला नाही। आणि अशा शेतकऱ्यांनी घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधील काही शेतकऱ्यांनी आपल्याकडे जी 2 एकर जमीन होती त्या जमिनीमधील 1 एकर जमीन विकली आणि 1 एकर जमिनीमध्ये ते जे आहे ते उदरनिर्वाह करताना दिसून येत आहे। कारण या शेतकऱ्यांना तो ऊस जो आहे तो तोडून बांधावर टाका लागलाय, त्यासाठी सुद्धा या शेतकऱ्याकडे पैसे नव्हते। अरे तुम्ही या शेतकऱ्यांचा तळतळाट कुठं फेडणार आहात?
आणि तुम्ही दुसरीकडे नुसतं म्हणताय आम्ही ऊसाचं राजकारण करत नाही, आम्ही विकासाचं राजकारण करताय. तुम्ही हे सगळं करत नाही. तुम्ही विकासाचं, खुर्चीचं, सत्तेचं, लोकप्रतिनिधीचं हे जे राजकारण तुम्ही करत आहात असंच दिसून येते. कारण तुमच्याकडे डॉक्युमेंटली सगळं असताना अतिरिक्त ऊसाचा प्रश्न उद्भवतोच कसा? कारण शेतकरी नोंद दिल्याशिवाय जे आहे ऊसाची लागवड करत नाहीये. तुमच्या काही कार्यकर्त्यांनी काड्या करून नोंदीमध्ये खालीवर करणं म्हणा, तो आपल्यासोबत प्रचाराला येत नाही, आपला प्रचार करत नाही, तो उघडपणे फिरत नाही. म्हणून ह्या ज्या आहेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या पद्धतीने जकडबंद केलं होतं. आणि त्याचा जो पर्दाफाश आहे तो या ज्या दोन नेत्यांनी केलाय. आणि म्हणून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधलं ऊसाचं राजकारण संपुष्टातच येऊ नये, संपूच नये असंच टोपे पिता पुत्र हे जे आहेत यांना वाटत होतं. आणि यासाठी हे सतत प्रयत्नशील राहिले. त्यांनी विरोधक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या भल्यासाठी काम करणारा जो आहे तो तयारच होऊ दिला नाही. त्याचे पंख छाटण्याचं काम जे आहे ते यांनी केले. आणि म्हणून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून चाललेल्या ऊसाच्या राजकारणाचा जो आहे तो काही अंशी पर्दाफाश झालाय. आणि यातून ऊस उत्पादक शेतकरी जो आहे तो ताठ मानेने स्वाभिमानपणे जगतोय आपल्याला दिसून येते. कारण या ऊसाच्या राजकारणामुळं हे जो शेतकरी आहे तो सगळा खिळखिळा झाला होता. त्याचा स्वाभिमान ह्या त्या गोष्टी या कार्यकर्त्यामुळं आणि नेत्यामुळं, काही नेत्यामुळं जो आहे तो त्याला गहाण ठेवावा लागत होता. कारण आपल्या संसाराचा रहाटगाडा या ऊसावरच अवलंबून आहे. आपल्या संसाराची आर्थिक स्थिती जी आहे ती या ऊस उत्पादकामुळेच आपली जी आहे ती परिस्थिती आपली आर्थिक चांगली आहे. आणि म्हणून शेतकरी राजा हा दबलेला होता. परंतु या हिकमत उडान आणि घाडगे यांनी ज्यावेळेस ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी जे काही पाय रोवलेत आणि हे पाय रोवून त्यांनी अनंत अडचणी त्यांना आणल्या. यांनी इव्हन यांचं सरकार, सत्ता, हे मंत्री हे सगळं असल्यामुळं अनंत अडचणी आणल्या. परंतु या अडचणीतही हे सावरले. आणि हिकमत उडान यांनी जे आहे बिलू सफायरचं युनिट जे आहे ते गेल्या वर्षीपासून कार्यरत केले. चांगल्या पद्धतीचं तिथं गाळप क्षमता चालू आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा एक रुपयाही त्यांनी सभासद म्हणून घेतला नाही. याबरोबरच त्यांच्या कुठल्याच बिलामधून कपात ही 0 आहे. आणि भाव जो आहे तो सद्यस्थितीत तरी हिकमत उडान हे प्राधान्यक्रम भावामध्ये जास्त असल्याचं आपल्याला दिसून येते. याबरोबरच त्यांनी आता कुंभार पिंपळगाव येथे अण्णासाहेब उडान यांची 100 एकर जमीन घेतली आणि तिथं जे आहे ते दुसरं युनिट ते उभा करतायत. तिथं 6 लाख मेट्रिक टन जे आहे ते ऊसाचं गाळप होणार आहे असं त्यांनी सांगितले. आणि या बिलू सफायर मध्ये 3 लाख असं एकूण पुढच्या वर्षी जे आहे ते एकूण 9 लाख टन जे आहे ते ऊसाचं गाळप जे आहे ते करणार आहेत असं ते सारखं सांगतायत. आणि म्हणून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधील ऊसाच्या राजकारणाला जनतेने, नागरिकांना, शेतकऱ्यांना बळी पडू नये असं आवाहन ते वारंवार करत आहेत. परंतु या ऊसाच्या राजकारणाचा जो आहे तो पर्दाफाश झाल्याचा आपल्याला सद्यस्थितीत दिसून येते. आणि दुसरीकडे जर आपण बघितलं तर हे कित्येक वर्षापासूनचे कारखानदार, सत्ताधारी, लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, मंत्री यांच्याकडे कित्येक वर्ष सत्ता असूनही त्यांना असं वाटत होतं घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधील ऊसाचं राजकारण जे आहे ते सतत तेवतच राहिलं पाहिजे. शेतकऱ्यांनी आपल्या समोर येऊन जी केलं पाहिजे. शेतकऱ्यानं सारखं आपल्याकडे आलं पाहिजे, आपल्या नेत्याकडे गेले पाहिजे, आपला जो आहे तो प्रचार केला पाहिजे, आपल्यासाठी निवडणुकीमध्ये त्यांनी काम केलं पाहिजे. आणि हा जो दबाव आहे हे काही नेते आणि कार्यकर्ते जे आहेत ऊस उत्पादक शेतकऱ्यावर मोठ्या पद्धतीने जो आहे तो दबाव त्यांच्यावर येत होता. आणि म्हणूनच या दबलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना स्वाभिमानानं, ताठ मानेनं जगण्यासाठी हे जे आहे यांनी प्रयत्न केलेत. आणि ते जे आहे तो ऊस उत्पादक शेतकरी सद्यस्थितीत तरी या दबावातून बाहेर येताना दिसून येतोय आणि ताठ मानेने आणि स्वाभिमानानं जो आहे तो जगताना दिसून येतोय. म्हणून घनसावंगी विधानसभा मतदारसंघामधील हे ऊसाचं राजकारण टोपे पिता पुत्र जे आहेत त्यांना असं वाटत होतं सतत तेवढं ठेवावं. परंतु हे त्यांना बहादर भेटलेत. आणि अनंत अडचणी आणूनही यांनी जे आहे ते आपलं जे आहे कारखानदारी जी आहे, आपलं उद्योग जो आहे तो उभा केलाय आणि तो चांगल्या पद्धतीने जो आहे तो चालत आहे. म्हणून या ऊसाच्या राजकारणाचा जो आहे तो चुथडा झाल्याच आपल्याला घनसावंगी विधानसभा मतदारसंघामध्ये दिसून येते. चला, या ऊसाच्या राजकारणाबद्दल गेल्या कित्येक दिवसापासून आपल्याला रोखोक मध्ये समीक्षा करायची होती आणि त्या योग जो आहे तो आज आलाय. असंच तुम्हाला हे जर व्हिडिओ नक्कीच आवडले असतील तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करायला विसरू नका. याबरोबरच असेच वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा. वास्तवनीच्या रोखोक मध्ये आपण परत असंच वेगवेगळे विषय घेऊन भेटत राहू. तोपर्यंत धन्यवाद.